नमस्कार, मी अनिताच किचन अँड गार्डनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करते आणि आमच्या बागेतील व्हिएतनाम आंबा देखील आपलं स्वागत करतोय. जय विवान देखील आपलं सर्वांचं स्वागत करत आहेत. तर आमच्या बागेत हे ऑल टाईम व्हिएतनाम आंब्याचं झाड आहे 5 वर्षाचं. त्याला भरपूर आंबे आलेले आहेत आणि ते काही आंबे झाडावर पिकले आहेत, काही पिकून खाली पडले आहेत. तर जय आणि विवान म्हणाले, चल आजी आपण आंबे काढायला जाऊया. म्हणून आम्ही आंबे काढण्यासाठी बागेत आलेलो आहोत. तर हे पहा, असे आंबे कसे मस्त झाडावर पिकलेले आहेत. तर हे आकाराने असे लांबट असतात आणि साधारण तोतापुरी आंबा असतो तसे दिसतात हे, पण चवीला वेगळे असतात आणि वर्षभर मोहर येत असतो. त्यामुळे पावसामध्ये सुद्धा याचे आंबे मिळतात श्रावण महिन्यात. हा पहा, एक आंबा मस्त मोठ्या आकाराचा अगदी पिकून झाडाखाली पडला आहे. हा त्याचा चिक जो असतो तो खाली ओघळ आला आहे चिकाचा. तर केवढा मोठा आहे बघा. पूर्ण असं आंबे जमिनीला टेकले आहेत. एवढं छोटंसं झाड आहे आणि आज आंबे पूर्ण जमिनीला टेकले. तर ह्या ऑल टाईम व्हिएतनाम झाड आहे हे आमचं. आंबा असा एवढा मोठाचा आंबा होतो, थोडासा मिरमिरीत असतो. म्हणजे खायला हा थोडासा असा मिरमिरीत असतो, असा म्हणजे आंबट गोड थोडासा असा मिरमिरीत असा हा आंबा लागतो. तर ह्यावर्षी आमचे हापूसचे आंबे बागेमध्ये कमी आहेत, तर त्यामुळे आम्हाला हा व्हिएतनाम यावर्षी असा आलेला आहे. व्हिएतनामचे आंबे आम्हाला मस्त मिळालेले आहे. हापूसचे आंबे यावर्षी नाही आहेत बागेत. आता जयला देखील एक आंबा मिळालेला आहे, मोठाच्या मोठा आंबा मिळालेला आहे आणि जय आणि विवान अगदी खुश झाले आहेत. आंबे काढायला त्यांना मजा वाटते, पिकलेले आंबे मिळाले आहेत ना, त्यामुळे फार मजा वाटली आहे. ते आंबे सगळे गोळा करतात पटापट पटापट. हे पहा कसे मोहर आलेले आहेत. ऑल टाईम म्हणजे काय, ह्याला पूर्ण वर्षभर मोहर येत असतो. आता हा एक बहर आंब्याचा गेला, आता हा पुन्हा मोहर आला. पुढे आंबे आहेत एका साईडला मोहर आला आहे. आता जो मोहर आलेला आहे त्या मोहराचे आंबे आता आम्हाला श्रावण महिन्यामध्ये मिळतील. असं हे पूर्ण वर्षभर या झाडाला मोहर येतच असतो आणि वर्षभर आंबे त्याला येतच असतात. म्हणून त्याला ऑल टाईम मँगो म्हणतात, ऑल टाईम व्हिएतनाम असं त्याचं नाव आहे. तर हे बघा, असे पिकलेले आंबे देखील आता आम्ही सगळे गोळा करतोय. तर आंबे खायला थोडेसे असे मिरमिरीत असतात. चला तर मग आंबे खाऊन झालेले आहेत. तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा, तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि झाडे लावा, झाडे जगवा जगवा आणि असे गोड आंबे खा. आणि असे गोड आंबे खा. धन्यवाद. नमस्कार. चला आता घरी जाऊया. घरी जाऊया. चला आता आंबा कापून बघूया. बाहेरून केशरी रंगाचा आहे, आता आतमध्ये बघूया कसा आहे. अरे वा, आतमध्ये तर खूपच सुंदर केशरी रंग आहे. चला देवासमोर ठेवूया.